फ्रेंड, मी प्राजक्ता नेते. तुम्ही कशा आहात? मजेत ना? माइंड ब्लॉग नेहमी प्राजक्ता नेते 1287. चला तर मग आज बनवूया आपण कुरडयांची भाजी. चला मी पुढील रेसिपीकडे वळते, तुम्हाला पण दाखवते. सर्वप्रथम मी कढाई गॅसवरती ठेवली आहे. गॅस चालू करून घेते. त्यामध्ये तेल घालून घेते. आता तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं. तेल चांगलं टाकू द्यायचं. तुम्हाला आज गॅसच्या वटावरती खूप पसारा दिसत असेल. सर्वप्रथम मी कुरडया चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि 5 ते 10 मिनिटं त्यांना भिजू दिल्या. त्याच्यानंतर त्या अशा तुटायला लागल्या बघा, मस्त झाल्या. याच्यामध्ये पडून देईल. तर याच्यामध्ये आपण जिरं आणि मोहरी घालणार आहोत. जिरं, यामध्ये मी मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घेतले होते, म्हणजे 3 चिरले. त्याच्यात घालून घेते आणि हा एवढा राहू देते. त्याचे आपण नंतर भजी करणार आहोत. त्याला चांगल्या प्रकारे होऊ द्यायचा, कांदा लालसर होईपर्यंत. मी भज्यांची पण तयारी करून घेते. इकडे मिरची चिरून घेते. 3 मिरची घेतली आहे. माझ्या मिस्टरांना खायची भजी, आम्हाला खायची कुरडयांची भाजी. काय ग, मी नाही आणत, घेऊन जाई कोण? भाजी नुसती खाऊ नको. आणि बघा, कांदा आपला लालसर मस्त झालेला आहे. तुम्ही बघू शकता त्या कांद्याचा कलर बदलला आहे. आता त्यामध्ये मी मसाले घालते. सुकी मिरची पावडर कमीच घालते, माझ्या मुली पण खाणार आहेत ना. थोडं स्पायसी नको, थोडं मिडियमच करू.
थोडी धना पावडर, थोडी हळद, आणि थोडा गोडा मसाला, अगदी थोडा घालायचा, जास्त नाही घालायचं, कारण ती ना आपल्याला कांदे पोहे कसे खातात तसं खायचंय. नंतर यामध्ये थोडं मीठ घालते, कारण कुरडयांमध्ये पण मीठ असतं. हा झाला आपला मसाला तयार. त्यामध्ये ही आपण भिजवून घेतलेली कुरडई घालते. आता हिला मस्तपैकी मिक्स करून घ्यायची. बघा आपली झाली तयार कुरडयांची भाजी. ही भाजी तुम्ही नाश्त्याला पण खाऊ शकता. थोडी टेस्ट करून बघते. लय मस्त झाली आहे. त्याला थोडी गरम होऊ देते, तोपर्यंत आपण भजीचं करू. एक वाळगं घेतलं, त्यामध्ये कांदा आणि ते चिरून घेतलेल्या मिरच्या घातल्या, त्यामध्ये थोडा ओवा अँड अजवाईन, थोडी हळद, थोडं मीठ, मीठ चवीप्रमाणे घालायचं. भाजी पण हलवून घेते, खालचे वरते लागायला नको म्हणून. आणि यामध्ये बेसन पीठ घालायचं. खाऊ दे. काय करते तू? नंतर यामध्ये घालायचं बेसन पीठ. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा मिक्स करून झालं, त्याच्यात थोडं थोडं पाणी करून त्याचं मस्त भज्यांचं हे तयार करून घ्यायचं.
माझी ही भाजी झाली, मी हिला ट्रान्सफर करून घेते दुसऱ्या साईडला. तिकडं कढाईमध्ये तेल ठेवलंय तापत. यामध्ये थोडं तेल घालून घेते. आणि हे भज्यांचं आहे ना, हे मी भिजवून घेते. थोडं थोडं पाणी टाकून चांगलं भिजवून घ्यायचं. कचरा कोणच्या बाटलीला? भज्यांचं झालं भिजवून. त्याच्यामध्ये आपण भजे सोडू. जेवण करा देऊ का ग तुला? काय झाली भाजी? हो. हा एक चमचा. नूडल्स नूडल्स मला दे बघ. आणि भेंडीची डिश.
तिकडे ठेवली का मुंग्या व्हायला? वाटीन डिश टाकून बघत ना. जाता झाले भजे. अशा प्रकारे मी सगळे भजे तळून घेते. चला आता झाली भजी तयार. ही आहे कुरडयांची भाजी आणि ही आहे भजे. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनचं बटन पण दाबा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.